बीडच्या गेवराई तालुक्यातील लुकामसला या गावातील उपसरपंचाने सोलापूर येथील सासुरे गावामध्ये स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली आहे। या घटनेनंतर बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर नेमकी काय परिस्थिती आहे, या सरपंचाच्या गावातील नेमकी परिस्थिती काय आहे हेच आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। सध्या मी लुकामसला या गावामध्ये आहे, ज्या ठिकाणी आपण हा बॅनर पाहू शकतो की ज्या ठिकाणी गोविंद आप्पा यांना ही भावपूर्ण श्रद्धांजली जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्यांच्या मित्रपरिवार असतील, नातेवाईक असतील, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जी आहे ती अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी गोविंद जे आहेत बर्गे ते या गावचे उपसरपंच होते आणि बराच काळ जे आहे त्यांनी या ठिकाणी सामाजिक कार्य देखील केल्याची माहिती या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते आपल्याला सांगताना दिसून येतात। सध्या एकंदरीतच या संपूर्ण घटनेमागची खरं कारण काय आहे, काय सत्यता आहे हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे। त्यांचा मित्रपरिवार आपल्यासोबत आहे। काय नेमकी सत्यता आहे बरं, काय सांगितलं जातं आणि काय खरं आहे नेमका? काय जे थोडं ब्लॅकमेलचाच प्रकार आहे तो। ती जर डिप्रेशनमध्ये होती किती दिवसापासून? ते 5-7 दिवसापासून जास्त डिप्रेशनमध्ये होती। मोबाईल बंद करून ठेवलेला होता। मग काही बोलणं झालं होतं का शेवटचं तुमचं? काही नाही, बोलणं नाही झालं, ते फोन लागत नव्हता। तर किती वर्षांपासून ते इथे उपसरपंच होते आणि कसा स्वभाव होता, काय होता? स्वभाव एकदम चांगला होता आणि सरपंच मला वाटते 10-12 म्हणजे 2 टर्म झाले, 10 वर्ष अगोदर। तुम्ही त्यांचे जवळचे मित्र आहेत, काय नेमकी खरी परिस्थिती आहे? काल आम्ही तिथं वैयक्तिक घटनेच्या ठिकाणी स्पॉटवर गेले असता तिथं आमच्या असं निदर्शन येतं आहे की हे डिप्रेशनमध्ये जाऊन ही घटना झालेली आहे आणि 5-7 दिवसापासून त्यांचा कोणाशी न कॉन्टॅक्ट होता, न कोणा त्यांचा कॉल लागत नव्हता, न ते कोणाशी त्यांचा संवाद नव्हता। ही घटना कळल्यानंतर आम्ही सदरील पाहणी केली असता आमच्या असं लक्षात येतं की हा घात झाला आहे। आता काय मागणी करता तुम्ही? आमच्या मित्रपरिवारात एवढीच विनंती की त्यांना न्याय मिळाला पाहिजे, योग्य चौकशी करायला पाहिजे, पोलिसांनी योग्य चौकशी करायला पाहिजे। असं वाटत नाही आम्हाला की आत्महत्या केली असेल त्या व्यक्तीने। आता आम्ही सोबत होतो रोज, पण वाटत नाही की आम्हाला वाटत ते आत्महत्या करू शकतो म्हणून माणूस, की ती पोलिसांनी योग्य तपासणी करूनच हे करायला पाहिजे, सगळी चौकशी करायला पाहिजे। परिस्थिती नेमकी काय होती बरं, किती वर्षांपासून तुम्ही होताय, काय खरं याच्या मागचं? आता ते काही सांगतात नाही, ते सरासरी गावात जास्त येत नव्हते, बाहेर त्यांचे काम राहायचे म्हणून ते नाही सांगतात बाहेर जास्त। काय सांगा तुम्ही नेमकी काय परिस्थिती? त्याची चौकशी झाली पाहिजे, ज्यांनी ते आरोप केलेला आहे त्यांनी ब्लॅकमेल केलेलं आहे त्यांची, आणि पोलिसांची विनंती आहे की त्यांना धरायला पाहिजे ज्यांनी हे केलं आहे। पण मात्र त्यांचा नेमका स्वभाव कशा स्वरूपाचा होता? काही तुमचं यापूर्वी त्यांचं इथून गेले होते त्यावेळेस तुमचं काही बोलणं वगैरे झालं होतं? नाही, बोलणं नव्हतं झालं, पण ते सर्वांशी चांगलं बोलत होते, येता जाता सर्वांशी चांगलं बोलत होते, त्यांचे भांडणं नव्हते, काही नव्हते, एकदम भारी बोलत होते। काय वाटतं काय काय नाही, आम्हाला वाटतं की त्यांची चौकशी झाली पाहिजे ज्यांना त्यांनी मारलेले, म्हणजे संपूर्ण प्रकरणाची चौकशी देखील करण्याची मागणी आता या लुकामसला गावातील ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि त्यांच्या नातेवाईकांनी देखील केलेली आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।